एकीकडे वाढती महागाई, त्यात एसटीची भाडेवाढ आणि आता स्वच्छतेच्या नावाखाली थेट प्रवाशांच्या खिशावर डाका. महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहन महामंडळाचा नवा निर्णय सध्या संतापाचा विषय ठरतोय. 15 एप्रिल पासून प्रत्येक एसटी तिकिटावर ₹2 स्वच्छता अधिभार आकारला जाणार आहे. बस आणि बसस्थानक हे स्वच्छ ठेवण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं महामंडळ सांगते. पण प्रश्न असा आहे की स्वच्छता ही जबाबदारी प्रवाशांची की प्रशासनाची? आधीच गेल्या वर्षी जवळपास 15% भाडेवाढ आणि त्यात हा नव्याने अधिभार म्हणजे सामान्य माणसाला रोजच्या प्रवासासाठी अजून किती पैसे मोजावे लागणार? आणि याच दरम्यान एसटीच्या अनेक बसेस आजही मोडकळीस आलेल्या अवस्थेत आहेत. ना नीट सीट आहे ना वेळेवर सेवा. अशा परिस्थितीत स्वच्छतेसाठी वेगळे पैसे आकारणं म्हणजे सेवा नाही, सरळ जबरदस्ती वसुलीच, असा आरोप प्रवाशांकडून केला जातोय. जर सेवा दर्जेदार असेल तर बसेस स्वच्छ असतील आणि तर प्रवासी हे पैसे द्यायलाही तयार आहेत. पण आधी सुविधा की वसुली, असा प्रश्न आता समोर आलेला आहे. हा मोठा सवाल आता उपस्थित होतोय आणि स्वच्छतेच्या नावाखाली सुरू झालेली ही अधिभार वसुली थांबणार का? की एसटीचा प्रवास आता सर्वसामान्यांसाठी अधिकच महाग होणार? प्रवाशांच्या खिशावरचा हा ताण सरकार कमी करणार का? या प्रश्नाची उत्तर आता जनतेला हवी आहेत. प्रतिनिधी श्याम वाळस्कर, सत्यलढा न्यूज, मूर्तिजापूर. येत्या 15 तारखेपासून ₹2 परिवहन महामंडळाने वाढवलेले आहेत. ते स्वच्छतेकरता घेणार आहेत. हे स्वच्छते नावाखाली प्रवाशाची लूक आहे सगळी. गाडीची जेवढी सुविधा पाहिजे बसमध्ये, एका सीटवर तुम्ही पाहता आता 3-3 लोक बसलेले आहे. सीट 2 आहेत, बसून 3 आहे. गाडीचा सध्या इंजिन मध्ये आवाज येते गाडी आता गेअर मारताना. काय सुविधा आहे? काहीच म्हणजे गव्हर्नमेंट हे काही देऊ शकत नाही. स्वच्छतेच्या नावाखाली किंवा कायच्या नावाखाली सगळे लूट सुरू आहे प्रवाशाची. हे सामान्य लोकांना झळ पोहोचायची आहे. ₹2 वाढ कास्तकारासाठी करा ना, किसानसाठी. सोयाबीनले भाव नाही, तुरीले भाव नाही, हरभऱ्याला भाव नाही, सुरुवात ना आता भाव वाढवून दिले तुम्ही. काय करा कास्तकारानं? ₹4000 सोयाबीन विकलं, ₹39. मग बोला आता. जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट.